नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। रायगड जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट सर्वात मोठा पक्ष, पण तरीही राहणार सत्तेपासून दूर। रायगड जिल्हा परिषदेच्या 59 तर पंचायत समितीच्या 118 जागांसाठी निवडणूक पार पडली। या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला। पक्षाने 21 जागा जिंकल्या, पण तरीही पक्ष जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापनेपासून दूर राहण्याची चिन्ह आहेत। जिल्हा परिषदेच्या 59 जागांसाठी 173 उमेदवार निवडणूक रिंगणात होते, तर पंचायत समितीच्या 118 जागांसाठी 329 उमेदवार निवडणुकीत उतरले होते। 7 तारखेला या सर्व जागांसाठी मतदान झाले होते। आज त्याची मतमोजणी पार पडली। शिवसेना शिंदे गटाचे सर्वाधिक 21 उमेदवार निवडून आले। त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसचे 16, भाजपचे 15, तर शिवसेना ठाकरे गटाचे 5, तर काँग्रेसचे 2 उमेदवार विजयी झाले। जिल्हा परिषदेत सर्वाधिक जागा जिंकूनही शिवसेना शिंदे गट सत्ता स्थापनेपासून दूर राहण्याची शक्यता आहे। महायुतीमधील विसंवाद आणि वाद यास कारणीभूत ठरणार आहेत। जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि भाजपने युती केली होती। कर्जत खालापूरचा अपवाद सोडला तर दोन्ही पक्ष इतर ठिकाणी एकत्र लढले होते। त्यामुळे जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापनेसाठी दोन्ही पक्ष दावा करणार असल्याचे खासदार सुनील तटकरे आणि महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर केले आहे। त्यामुळे शिवसेना शिंदे गटाची चांगलीच कोंडी झाली आहे। कर्जत आणि खालापूरमध्ये झालेली पिछेहाट पक्षासाठी अडचणीची ठरली आहे। मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी यांच्या मतदारसंघात शिवसेनेला चांगले यश मिळाले असले तरी आमदार महेंद्र थोरवे यांच्या मतदारसंघात शिवसेनेचा एकच उमेदवार विजयी होऊ शकला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाची आघाडी शिवसेना शिंदे गटावर वरचढ ठरली आहे। कर्जतमध्ये भाजपची जुळवून घेण्याकडे केलेले दुर्लक्ष शिवसेनेसाठी आत्मघातकी ठरले आहे। पंचायत समिती शिवसेनेचा सरस। पंचायत समितीच्या 118 जागांपैकी सर्वाधिक 37 जागांवर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले। त्या खालोखाल भाजपचे 34 उमेदवार निवडून आले। राष्ट्रवादी काँग्रेसचे 31 सदस्य निवडून आले, तर शिवसेना ठाकरे गटाचे 13, तर शेकापचे 3 उमेदवार निवडून आले। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी विजय गायकर, पनवेल।